Hi friends, in last lecture we discussed about Kirchhoff's law of radiation and its theoretical proof. Now in this lecture we have to study spectral distribution of black body radiation. Also we explain Wien's displacement law and after that Stephen's law radiation. वन बाय वन आपण ह्या ज्या काही तिघ आर्टिकल्स आहेत तर ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन बद्दल बोलताना आपल्याला काय म्हणता येईल तर त्या ठिकाणी द रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. माइंड इट, द रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डिपेंड्स ऑन अ टेम्परेचर. बघा, रेडियंट एनर्जी एमिटेड म्हणजे बघा, रेडियंट एनर्जी एमिटेड मीन्स Q per unit area per unit time is depends on which factor? Then it depends on a temperature. Okay, म्हणजे as we increase the temperature, जर आपण त्या ब्लॅक बॉडी जी काय तिचं टेम्परेचर काय केलं, एनक्रीज केलं, तर त्या ठिकाणाहून एमिट होणारी जी एनर्जी असेल म्हणजे ज्याला आपण एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजेच एमएसयू पॉवर जे काय असेल ते जास्त असेल. मग आता यावरती बोलताना समजा आपण असं म्हटलं की एक हॉट बॉडी आहे, एक हॉट बॉडी आहे, तर त्या ठिकाणाहून बाहेर पडणारे जे रेडिएशन असतील ते खूप जास्त असतील. बघा, त्या ठिकाणाहून बाहेर पडणारे जे रेडिएशन असतील ते कसे असतील, जास्त असतील. मग ते जास्त जरी असतील तरी कोणत्या पद्धतीने असतील, हॉट ऑब्जेक्ट रेडिएट्स द रेडिएशन लार्ज रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज. जास्तीचे रेडिएशन बघा म्हणजे मोस्ट इंटेन्स रेडिएशन जे काय आहेत ते त्या ठिकाणाहून बाहेर पडतील. मग त्याच्या रिव्हर्स जर आपण गेलो तर आपल्याला काय म्हणता येईल, जर कूल बॉडी असेल तर काय होईल, कमी रेडिएशन जे काय आहे, कमी फ्रिक्वेन्सीचे जे काही रेडिएशन आहेत तर त्या ठिकाणाहून बाहेर पडतील. मग आपल्याला बघायचं काय तर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. मग यासाठी लुमेर अँड प्रिन्शन नावाचे जे काही सायंटिस्ट होते तर यांनी एक डिस्ट्रीब्युशन जे काही आहे ते दिलं. मग आता जर फ्रिक्वेन्सी आली, फ्रिक्वेन्सी येते म्हणजे इनडायरेक्ट त्या ठिकाणी काय येतंय, फ्रिक्वेन्सी आहे, एनर्जी आहे. मग आपल्याला इलेक्ट्रॉन फोटॉन किंवा आताच्या सिलेबसचं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन जे काही चॅप्टर आहे त्याच्यानुसार एच न्यू नावाची कन्सेप्ट येईल. E इज इक्वल टू एच न्यू. म्हणजे काय झालं, एनर्जी वाढली तर काय वाढायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी वाढायला पाहिजे. मग ते आपण थोडंसं बाजूला ठेवू आणि जे की ही जी कन्सेप्ट आहे तर इट्स अ फंक्शन ऑफ एनर्जी इज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. बघा, एनर्जी इज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. मग त्या ठिकाणी लुमेर अँड प्रिन्शन यांनी जे ऑब्झर्वेशन केले तर त्यांनी एक ग्राफ प्लॉट केला. बघा, काय प्लॉट केला, एक ग्राफ प्लॉट केला. आणि ग्राफ प्लॉट करत असताना त्यांनी तो जो ग्राफ दाखवला तो दाखवला वेवलेंथ अगेन्स्ट द रेडियंट पॉवर. बघा, वेवलेंथ अगेन्स्ट द रेडियंट पॉवर. मग याला आपण रेडियंट पॉवर न म्हणता, बघा, रेडियंट पॉवर न म्हणता इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जर म्हटलं तर आपल्याला जास्ती कम्फर्टेबल असेल. आता रेडियंट पॉवर, आता रेडियंट पॉवर कुठून येतो हे टर्म, तर बघा काही त्याच्यामध्ये एवढं विशेष नाही, तर Q/AT हीच ती टर्म आहे ज्याला आपण एमएसयू पॉवर म्हणतोय. तर तीच टर्म आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. मग त्यांनी काय केलं की आपण पहिल्याच स्टेटमेंट मध्ये बोललो का एनर्जी, रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डिपेंड्स ऑन व्हॉट, टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं का आपण काय म्हटलं की त्या ठिकाणी नंबर ऑफ रेडिएशन जे काही असतील ते वाढतील. मग त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं
तर ते ऑब्झर्वेशन करत असताना त्यांनी वेगवेगळ्या टेम्परेचरला ती ब्लॅक बॉडी एक्सपोज केली, वेगवेगळ्या टेम्परेचरला. म्हणजे बघा, टेम्परेचर बदलत गेले आणि त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन होते ते त्या ठिकाणी मांडले त्यांनी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की पहिलं जे काही ऑब्झर्वेशन होतं ते स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन, बघा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन जे काय आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन इज नॉट युनिफॉर्म, इज नॉट युनिफॉर्म. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन जे काय आहे ते काय नव्हतं त्या ठिकाणी, युनिफॉर्म नव्हतं, किंवा एनर्जी जी काही आहे ती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नव्हती. बघा शब्द लक्षात घ्या, एनर्जी जी काही आहे ती त्या ठिकाणी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नव्हती. मग आपल्याला काय म्हणता येईल की एनर्जी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली, किंवा एनर्जी डिस्ट्रीब्युटेड इन नॉन युनिफॉर्म. त्यानंतर सेकंड जे काही ऑब्झर्वेशन होतं, तर आपण हे जे काय आहे तर आपण काय म्हटलं की हे वेव्हलेंथचं त्या ठिकाणी फंक्शन आहे. मग त्यांनी पहिल्यांदा एक पर्टिक्युलर टेम्परेचर घेतलं. आपण असं मानतोय की पहिल्यांदा 3000 केल्विन एवढं टेम्परेचर घेतलं. बघा किती टेम्परेचर घेतलं, 3000 केल्विन एवढं टेम्परेचर घेतलं. तर त्यावेळेस त्यांना जो ग्राफ मिळाला तो ह्या पद्धतीने मिळाला, माइंड इट, या पद्धतीने मिळाला. म्हणजे बघा सुरुवातीला असं लक्षात येत आहे की ऍज वेव्हलेंथ गोज ऑन इन्क्रीजिंग, माइंड इट, ऍज wavelength goes on increasing, intensity of radiation goes on increasing, but at a particular point intensity of radiation is maximum. एका पर्टिक्युलर पॉइंटला इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन काय झाली, मॅक्झिमम झाली. परंतु त्यानंतर जरी वेव्हलेंथ वाढली तरी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन काय झाली त्या ठिकाणी कमी झाली. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी जी मॅक्झिमम इंटेन्सिटी होती तर त्यावेळेस जी वेव्हलेंथ आली त्याला करस्पॉन्डिंग जी वेव्हलेंथ असेल त्या वेव्हलेंथला म्हटलं लॅम्बडा मॅक्स. काय म्हटलं त्या वेव्हलेंथला, लॅम्बडा मॅक्स. म्हणजे इन अ ग्राफ द वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, माइंड इट, wavelength corresponding to maximum intensity of radiation is a lambda max. किती टेम्परेचर साठी, 3000 केल्विन साठी आपल्याला हे पाहायला मिळालं. त्यानंतर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर केलं 4000 केल्विन, माइंड इट, 4000 केल्विन. परतही सेम जी काही कहाणी होती ती रिपीट झाली. As wavelength goes on increasing, intensity of radiation goes on increasing, या पद्धतीने. परंतु मॅक्झिमम बघा पहिल्यांदा ह्या वेव्हलेंथला त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम होती. आता 4000 केल्विनला इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ह्या वेव्हलेंथ साठी मॅक्झिमम झाली. बघा त्याच्यानंतर आपण टेम्परेचर कन्सिडर केलं 5000 केल्विन, माइंड इट. परतही as wavelength goes on increasing, intensity of radiation goes on increasing. परत या वेव्हलेंथला करस्पॉन्डिंग किंवा रेडियंट एनर्जी ज्या वेव्हलेंथला करस्पॉन्डिंग मॅक्झिमम होती ती ही वेव्हलेंथ होती. लक्षात घ्या, बोर्ड वरती क्लिअर करतोय सर्व. परत अजून काय केलं आपण, टेम्परेचर कन्सिडर केलं. बघा या ठिकाणी हे 4000 साठी होतं, हे 5000 साठी. आता आपण म्हटलं
5500 केल्विन साठी घेतलं. As wavelength goes on increasing, intensity of radiation also goes on increasing, but after some time or after increasing the wavelength, intensity of radiation goes on decreasing. या पद्धतीनं म्हणजे बघा, तर लॅम्बडा मॅक्स जो काही होता बघा ना, लॅम्बडा मॅक्स 3000 ला कुठे होता, हा होता. 4000 ला हा होता लॅम्बडा मॅक्स, 5000 ला हा होता आणि 5500 म्हणजे 5500 केल्विनला लॅम्बडा मॅक्स. म्हणजे जर तुम्ही लॅम्बडा मॅक्सचा विचार केला ग्राफवरून, तर लॅम्बडा मॅक्स हा कोण्या बाजूला शिफ्ट होतोय, टुवर्ड द लेफ्ट राईट साइड टू द बोर्ड. कुठे शिफ्ट होतो, इकडे शिफ्ट होतोय, ओरिजिन कडे, या ग्राफच्या ओरिजिन कडे शिफ्ट होतोय. मग ओरिजिन कडे शिफ्ट होतोय याचा अर्थ काय झाला, ती जी वेव्हलेंथ आहे, करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ, ती काय होत जाते, कमी कमी होत जाते. जसं जसं टेम्परेचर वाढत जातो तसं तसं वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन गोज ऑन डिक्रीजिंग. माइंड इट. As we increase the temperature, wavelength corresponding to maximum intensity of radiation goes on decreasing. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ला जी वेव्हलेंथ असेल ती जसं जसं टेम्परेचर वाढत जाणार, बघा तुम्ही, टेम्परेचर कमी होतं, वेव्हलेंथ जास्त होते. टेम्परेचर 4000 झालं, ती कमी झाली. टेम्परेचर 5000 झालं, अजून कमी होत आहे. टेम्परेचर 5500 केल्विन झालं, अजून कमी झाली. याचा अर्थ काय होतो, तर त्या ठिकाणी ऍज द टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन गोज ऑन डिक्रीजिंग. बघा, अजून एकदा परत सांगतोय, ऍज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे एक बाजू वाढते आहे, तर वेव्हलेंथ, कोणती वेव्हलेंथ, वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन गोज ऑन डिक्रीजिंग. आता काही जण असं म्हणतात की लॅम्बडा मॅक्स म्हणजे ही मॅक्झिमम वेव्हलेंथ आहे, तर ते टोटली चुकीचं ठरतं. लॅम्बडा मॅक्स म्हणजे अशी वेव्हलेंथ का ज्या वेळेस इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन हे मॅक्झिमम असतील. Not the wavelength is maximum. At the particular wavelength, intensity of radiation is maximum, which is the lambda max. Mind it. मग आता या ठिकाणी त्याचं असं म्हणणं आहे का at higher temperature the radiant power, at higher temperature the radiant power corresponding to all wavelength is increases. आता at high temperature, टेम्परेचर वाढत आहे, radiant power or energy goes on increasing. मग आता याच्या अंडर मध्ये जो एरिया आहे, तर हा दाखवतोय टोटल एनर्जी ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. या कर्वच्या अंडर मध्ये जेवढा एरिया येईल तो एरिया रिप्रेझेंट करतोय टोटल एनर्जी ऑफ दॅट बॉडी, की जी त्या ठिकाणी बाहेर पडते आहे, एमिट होते आहे. मग जर टेम्परेचर 3000 होतं तर एरिया हा छोटासा होता. टेम्परेचर वाढलं, काय झालं, एरिया अजून वाढला. टेम्परेचर वाढलं, त्यानं कव्हर केलेला एरिया अजून वाढला. म्हणजे जसं जसं हाय टेम्परेचरला जाणार, तर त्या ठिकाणी त्याची जी काही एनर्जी आहे त्या ब्लॅक बॉडी रेडिएशनची, ती काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. परंतु आता या ठिकाणी आपण जीवाचा आटापिटा करून एक स्टेटमेंट सांगण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच ग्राफवरून बघा, ह्याच ग्राफवरून आपल्याला क्लिअर होणार आहे की ऍज आपण काय म्हटलं, टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, टेम्परेचर वाढलं तर वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे याचा अर्थ काय, एक वाढतोय, दुसरा कमी होतोय. म्हणजे टेम्परेचर वाढतंय तर
इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जी काय त्याला करस्पॉन्डिंग जी वेव्हलेंथ असेल ती कमी कमी होते. याचा अर्थ रिलेशन कसं झालं, तर रिलेशन झालं इनव्हर्सली प्रपोर्शनल. बघा लक्षात घ्या, रिलेशन कसं झालं, इनव्हर्सली प्रपोर्शनल. मग मी असं म्हटलं की टेम्परेचर, शब्द लक्षात घ्यायचा, टेम्परेचर हे 2000 केल्विन एवढं होतं. टेम्परेचर किती होतं, 2000 केल्विन. आणि वेव्हलेंथ जी काही होती त्या वेव्हची ती होती 1.5 गुणिला 10⁻³ मीटर. कन्सिडर केली अशी समथिंग, इट इज नॉट अ प्रॉपर डिजिट, वी अज्युम दॅट, आपण मानले त्यांना फक्त. मग आता मी 3000 लिहिलं, किती लिहितोय, 3000 केल्विन. तर ही जी वेव्हलेंथ होती ही झाली 1 गुणिला 1 × 10⁻³ मीटर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, वेव्हलेंथ काय होत आहे, डिक्रीज होत आहे. आता मी लिहिली 4000 केल्विन, तर इथे लिहिणार 3/4 × 10⁻³ मीटर. आता 3/4 मीन्स व्हॉट, 0.75. ओके. मग आता इथे लक्षात घ्या की आपण टेम्परेचर वाढवतोय, वेव्हलेंथ काय होते, कमी होते. मग मी काय केलं, ह्या दोघांचा केला गुणाकार. बघा या दोन टर्म ज्या काही यांचा काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यांचं मल्टिप्लिकेशन 1.5 × 2 मीन्स 3000 × 10⁻³ mind it. Okay, after that 1 × 3, 3000 × 10⁻³ 3/4 means 4000 × 3/4 × 10⁻³. 4 4 get cancel, 3 × 1000 3000 × 10⁻³. याचं जे युनिट आहे ते केल्विन मीटर, केल्विन मीटर, केल्विन मीटर. ओके. मग याच्यावरून एक लक्षात आलं की ह्या ज्या दोन टर्म आहेत यांचा जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते कॉन्स्टंट येत आहे. मग मी ह्या टेम्परेचरला मानलं T1, या वेव्हलेंथला मानलं λ1, हिला मानलं T2, याला मानलं λ2, याला मानलं T3, ह्या वेव्हलेंथला म्हटलं λ3. याच्यावरून आपल्याला लक्षात काय येत आहे ते लक्षात घ्या. T1 λ1 is equal to T2 λ2 is equal to T3 λ3 is equal to कॉन्स्टंट. कसं येत आहे, कॉन्स्टंट येत आहे. मग आता हे जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला बघा, मी इथे या साईडला लिहितोय की λ is equal to constant. T λ is equal to constant. मग हा लॅम्बडा काय, तर हा आहे लॅम्बडा मॅक्स. काय आहे लॅम्बडा मॅक्स आहे, आपण बोललोय त्याच्यावर ऑलरेडी, तो लॅम्बडा मॅक्स आहे. मग आपल्याला म्हणता येईल का T इज इक्वल टू कॉन्स्टंट. बघा, कॉन्स्टंट अपॉन लॅम्बडा मॅक्स. ओके. मग आता T इज इक्वल टू, आता कॉन्स्टंट घालवायचा आहे तर साइन द्यावं लागेल प्रपोर्शनॅलिटी. T इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन लॅम्बडा मॅक्स, और लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन T, कॅपिटल T. मग हे जे काही रिलेशन आलं तर हे रिलेशन रिप्रेझेंट करताय त्या ठिकाणी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. काय रिप्रेझेंट करताय त्या ठिकाणी, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हे स्टेटमेंट लक्षात घ्या. स्टेटमेंटला कुठून आणलं, कसं आणलं ते बोललो आपण. आर्टिकल आहे विन्स डिस्प्लेसमेंट, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. मग रिलेशन कसं आलं लक्षात आलं तुमच्या,
या ठिकाणी. मग विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो आहे, इट्स स्टेटेड ॲज फॉलो. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वरती बोलणार. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर wavelength corresponding to maximum intensity of radiation is inversely proportional to absolute temperature. बघा काय म्हणणार आपण, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये वेवलेंथ corresponding to maximum intensity of radiation is inversely proportional to absolute टेम्परेचर. मग आता आपण लिहिलं होतं का वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, त्याला म्हटलं होतं लॅम्बडा मॅक्स. मग लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता इथे काहीतरी कॉन्स्टंट घ्यायचा आहे आणि तो कॉन्स्टंट घेतला आपण बी. काय घेतला, बी घेतला. मग लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी. बी इज व्हॉट, तर हाय विन्स कॉन्स्टंट. हा काय त्या ठिकाणी विन्स कॉन्स्टंट, आणि याची व्हॅल्यू आहे 2.897. किती आहे, 2.897 into 10⁻³ 2.897 into 10⁻³ मीटर केल्विन. कोणाची व्हॅल्यू ही, या ठिकाणी बी ची, ज्याला आपण विन्स कॉन्स्टंट असं म्हटलं. मग आता बघा आपल्याला काय म्हणायचं आहे पुढे. हा लॉ कशासाठी वापरला जातो बघा. हा लॉ कशासाठी वापरला जातो, लॉ क्लिअर झाला असेल. wavelength corresponding to maximum intensity of radiation is inversely proportional to absolute temperature. Lambda max is inversely proportional to capital T. Hence, lambda max is equal to B upon T, where B is a Wien's constant having the value of, काय व्हॅल्यू आहे, 2.897 into 10⁻³ मीटर केल्विन. What is the use of this law? आता लॉकडाऊन आहे, सर्व रिकामे आहोत. मग आलं एखाद्याच्या डोक्यामध्ये, मला एखाद्या स्टारचं टेम्परेचर मोजायचं आहे. मग रिकामेच आहोत, मोजायचं टेम्परेचर एखाद्या स्टारचं. इज इट पॉसिबल टू मेजर द टेम्परेचर ऑफ सन? सूर्याचं तापमान मोजणं पॉसिबल आहे आपल्याला. सन हा स्टार आहे, याचं टेम्परेचर जायचं, याच्यावरती थर्मोमीटर ठेवायची आणि टेम्परेचर मेजर करायचं. इज इट पॉसिबल? काय होईल, आपली जळून राख होईल. म्हणजे आपल्याला पॉसिबल आहे का, नाही. परंतु ह्या लॉच्या सहाय्यानं, माइंड इट, हा जो लॉ आहे याच्या सहाय्यानं आपल्याला सन असेल किंवा अन्य कोणताही स्टार असेल तरी त्याचं टेम्परेचर जे काही ते अप्रॉक्सिमेटली एस्टिमेट करता येतं. मग कसं करता येतं, तर त्या सन पासून जी एनर्जी रॅडिएट होते आहे, जे रे बाहेर पडतायत, तर त्या रेची जिथे मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल त्याला करस्पॉन्डिंग लॅम्बडा आपल्याला लॅब मध्ये काढता येतो. जर मग तुम्ही म्हणणार सर आता आमच्या अंगावरती लाईट पडतोय, मग लाईट पडतोय तर आम्ही त्याचा लॅम्बडा शोधू शकतो? नो. तर तो आपल्याला प्रॅक्टिकली लॅब मध्ये जिथे मोठ्या लॅब असतील तिथे काढता येतो. लॅम्बडा मॅक्स जर निघाला तर बी ची व्हॅल्यू तुम्ही इन्व्हर्स मध्ये कुठेही गेले तर ही व्हॅल्यू बदलत नाही. मग लॅम्बडा मॅक्स आणि बी ची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी आपण टाकली तर आपल्याला इझिली त्या ठिकाणी स्टारचं जे काही टेम्परेचर आहे तर ते त्या ठिकाणी काढता येतं, जे की
केल्विन मध्ये निघतं. आय होप दॅट की दोघं आर्टिकल स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. परत अजून एक प्रश्न राहिला की विन्स डिस्प्लेसमेंट लॉ का म्हटलं. बघा विन्स डिस्प्लेसमेंट हा शब्द का आला. सिम्पली जसं किर्चॉफ्स लॉ आलं होतं बरोबर तसं का नाही आलं विन्स लॉ. तर डिस्प्लेसमेंट हा शब्द एवढ्यासाठी आला की जसं जसं टेम्परेचर वाढतं लॅम्बडा मॅक्स ची डिस्प्लेसमेंट होते. हा शिफ्ट होतोय बघा इथे शिफ्ट झाला इथून इथे झाला इथून इथे झाला म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होते. म्हणून हा जो काही लॉ आहे तर आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. नाहीतर तुम्हाला प्रश्न पडला असेल आर्टिकल पुढचं सुरू झालं परंतु हे जे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे हे खोडलं नाही. हा ग्राफ का खोडला नाही तर हे सांगायचं होतं की डिस्प्लेसमेंट लॉ विन्स डिस्प्लेसमेंट का तर ह्या जी वेवलेंथ आहे हिची डिस्प्लेसमेंट होते. हा लेफ्ट कडे शिफ्ट होतो या ठिकाणी बघ लेफ्ट कडे टुवर्ड द लेफ्ट शिफ्ट होतोय. म्हणून हा जो लॉ आहे याला म्हटलं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. इज इट क्लिअर. आय होप दॅट की हा सुद्धा क्लिअर झाला असेल. नेक्स्ट जो काय आहे तो आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. Stephen's law of radiation. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. तर स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ काय सांगतोय तर स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ एकदम शॉर्ट मध्ये एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा आपण अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट करू शकतो. एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. एकदम शॉर्ट मध्ये माइंड इट. एमिसिव्ह पॉवर ज्याला आपण आरबी ने किंवा समटाइम ईबी ने सुद्धा दाखवतो आरबी और ईबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. Mind it. Emissive power RB, emissive power of perfectly black body is directly proportional to fourth power of absolute temperature. किंवा तुमच्या बुक मध्ये त्या ठिकाणी 71 पेज वरती दिलेला आहे द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया. बघा रेट ऑफ एमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया or power radiated per unit area of perfectly black body is directly proportional to fourth power of absolute temperature. मग power per unit area आता बघा आपल्याला माहिती आहे आपण शिकलेलो आहोत ऑलरेडी Q एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. मग Q अपॉन T मीन्स पॉवर. ओके म्हणजे ही जर पॉवर असेल तर रेडिएटेड पॉवर पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बघा फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग हे कोणासाठी होतं तर हे होतं त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. माइंड इट लक्षात घ्या कोणासाठी होतं हे परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. आरबी किंवा ईबी लिहू शकतो इथे कॅपिटल ई सफिक्स बी फॉर perfectly black body. RB is directly proportional to fourth power of absolute temperature. मग या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवायचं आहे मग आपण कॉन्स्टंट घेणार R is equal to सिग्मा. इट्स नॉट 6. हा 6 नाही मराठीतला हा सिग्मा आहे. इंग्रजीतला 6 नाही आहे सिग्मा आहे हा. R is equal to सिग्मा into T raised to 4. आणि हा जो सिग्मा आहे हा आहे स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्मा काय त्या ठिकाणी स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. मग हा सिग्मा काय म्हटलं आपण स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. मग हा जर स्टीफन्स कॉन्स्टंट असेल तर याची व्हॅल्यू काय तर दिस टेन्स टू बघा लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. 5 6 7 म्हणजे 5.67 into 10 raised to -8. लक्षात घ्या
5 6 7 8. एकदम सोपा डिजिट आहे. 5 6 7 8. 5.67 into 10 raised to minus 8 वॉट. युनिट काय येईल? तर आता या सिग्माचं जर युनिट आपल्याला काढायचं आहे तर सिग्मा इज इक्वल टू आर अपॉन टी रेस टू 4. आता आर काय आहे? तर आर आहे तुमचा क्यू अपॉन 80 इंटू टी रेस टू 4. आता याचं युनिट बघा, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन रेस टू मायनस 4 असं लिहिणार. किंवा जूल पर सेकंडला आपल्याला वॅट लिहिता येतं. मग काय लिहिता येतं? जूल पर सेकंडला आपल्याला काय लिहिता येतं? वॅट लिहिता येतं. मग जर वॅट लिहिता येतं तर काय लिहिणार आपण? सिग्मा इज इक्वल टू वॅट मीटर स्क्वेअर इनवर्स के रेस टू मायनस 4 हे झालं याचं युनिट. मग आता या सिग्माचे जर डायमेन्शन फाइंड आउट करायचे आहे, बघा सिग्माचे काय फाइंड आउट करायचे आहे त्या ठिकाणी डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. तर डायमेन्शन कसे फाइंड आउट करणार? तर आपल्याला सिग्मा टेन्स टू जूलचे डायमेन्शन एल रेस टू 2 एम रेस टू 1 टी रेस टू मायनस 2. सेकंड आहे म्हणजे टी रेस टू मायनस 1. अगेन मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथ आहे. लेंथ आला म्हणजे एल रेस टू मायनस 2 अजून के रेस टू मायनस 4 टेम्परेचर साठी. चला आता सर्वांची सांगड घालायची. एल रेस टू मायनस 2 एल रेस टू 2 एल रेस टू 0 एम रेस टू 1 t raised to minus 3 and k raised to minus 4, which are the dimensions of Stephen's constant. बघा dimensions of Stephen's constant. मग आपण असं म्हटलं की as q be the amount of radiant energy per unit area per unit time is directly proportional to fourth power of absolute temperature, hence sigma t raised to 4. कोणासाठी आला हे आलाय परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. कोणासाठी आलाय? परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. मग हे होतं फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता आपण कोणासाठी घेणार? तर आपण घेणार ऑर्डिनरी बॉडी साठी. बघा फॉर ऑर्डिनरी बॉडी. ऑर्डिनरी बॉडी साठी काय येईल? Q अपॉन 80. फरक काय पडेल? फक्त इथे E लिहावा लागेल. E कारण परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी E होता 1. कारण माहिती आपल्याला A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1. रिलेशन माहिती आहे. मग जर ब्लॅक बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तर R आणि T हे होता 0 म्हणजे A झाला 1. अकॉर्डिंग टू किर्चॉफ लॉ A इज इक्वल टू E. मग A जर 1 असेल तर E सुद्धा किती असेल? 1. परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी E झाला 1 म्हणून तो 1 इथे लिहित नाही. त्यानंतर ऑर्डिनरी बॉडी साठी E इंटू सिग्मा इंटू टी रेस टू 4. माइंड. मग आता आपण असं म्हटलं की त्या ठिकाणी if the black body having absolute temperature T kept in a surrounding, आपण ही जी ब्लॅक बॉडी आहे ही ब्लॅक बॉडी सराउंडिंग टेम्परेचर T0 ला ठेवली. बघा कोणत्या टेम्परेचरला ठेवली? तिला T0. कॅपिटल T0 हे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. T0 काय त्या ठिकाणी सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. मग सराउंडिंगचं टेम्परेचर जर T0 असेल तर त्या ठिकाणी एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. बघा एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम
इज व्हॉट देन आर बी कोणासाठी परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी पहा कोणासाठी चालू आहे फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4 परंतु जर ती सराउंडिंग मध्ये ठेवलेली आहे जेवढी एमिट करेल तेवढी ती आतमध्ये घेईल मग आता एमिट करण्याचं जे प्रमाण आहे तर तिचं टेम्परेचर बघा आपण काय म्हटलं सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे मग ती बाहेर जास्त फेकेल घेईल कमी मग किती घेईल तर त्या टेम्परेचरला प्रोपोर्शनल म्हणजे तेव्हा जे येईल ते अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब बा एनर्जी ऍब्सॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाइम किती एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तर ती असेल एनर्जी ऍब्सॉर्ब याला मी म्हटलं हे होतं टी साठी हे एमिट करत होता ऍब्सॉर्ब किती करते तर ते ऍब्सॉर्ब करते त्या ठिकाणी सिग्मा इंटू T0 रेस टू 4 मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल एमिट करते किती सिग्मा टी रेस टू 4 आणि मध्ये घेते आहे सिग्मा T0 रेस टू 4 म्हणजे आपण खर्च 500 रुपये करतोय हा आहे आपला खर्च बाहेर जातोय आणि हे आपलं इन्कम मग आपला लॉस किती झाला बघा शब्द लक्षात घ्यायचे आपला लॉस किती झाला तर आपला लॉस झाला त्या ठिकाणी नेट लॉस ऑफ एनर्जी बघा नेट लॉस ऑफ एनर्जी किती तर तो आहे सिग्मा टी रेस टू 4 मायनस सिग्मा T0 रेस टू 4 मीन्स सिग्मा इन ब्रॅकेट T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 हा होता नेट लॉस हे केव्हा पॉसिबल आहे जेव्हा सराउंडिंगचं टेम्परेचर T0 इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ द बॉडी तेव्हा परंतु जर हेच इक्वेशन रिव्हर्स असेल T इज लेस दॅन T0 असं जर असेल तर नेट लॉस नाही आपल्याला म्हणता येईल गेन ऑफ एनर्जी काय म्हणता येईल गेन ऑफ एनर्जी इज इक्वल टू सिग्मा इन ब्रॅकेट T0 रेस टू 4 मायनस T रेस टू 4 म्हणजे हा बेनिफिट आहे बघा खर्च झाला एवढा सॉरी इन्कम आलं एवढं आणि खर्च झाला कमी मग फायदा असेल का तोटा असेल फायदा होणार आहे लॉस केव्हा जेव्हा खर्च जास्त आहे इन्कम कमी आहे इथे मात्र काय आहे इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे म्हणजे तेव्हा गेन जेव्हा रिव्हर्स तेव्हा लॉस या पद्धतीने हे कोणासाठी होतं तर हे होतं फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी परंतु आपण जर ऑर्डिनरी बॉडी साठी गेलो बघा शब्द लक्षात घ्या फक्त फॉर ऑर्डिनरी फक्त ऑर्डिनरी ब्लॅक बॉडी साठी जर गेलो तर इथे येणार ई इथे पण येणार ई सिम्पली इथे सुद्धा येणार ई इथे पण येणार ई इथे आलं तुमचा ई आणि परत इथे सुद्धा ई झालं एकदम इझी आय होप दॅट आजच्या लेक्चर मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण 3 आर्टिकल अभ्यासले एक होतं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन दुसरं होतं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि तिसरं होतं स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ तिघ लॉ एकदा स्टेटमेंट मध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण म्हटलं होतं की ॲज द टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग जर आपण टेम्परेचर वाढत गेलो तर त्याच्या अंडर मध्ये जो कर्व येतो तो वाढत जातो जो भाग येणार आहे जो पोर्शन आहे तो वाढतो त्यानंतर ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट एनर्जी होत नाही आफ्टर दॅट सुरुवातीला जशी जशी वेव्हलेंथ वाढते इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन वाढत जाते आफ्टर पर्टिक्युलर वेव्हलेंथ ती परत कमी होत जाते त्यावरून आपण कन्क्लुजन केलं होतं की ॲज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग wavelength corresponding to the maximum intensity of radiation goes on decreasing मग तसं जर म्हटलं तर आपल्याला आपण मीन्स डिस्प्लेसमेंट लॉ त्या ठिकाणी काढला the wavelength corresponding to maximum intensity of radiation is inversely proportional to absolute temperature and after that आपण शेवटचा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ जो काय आहे त्याच्यामध्ये म्हटलं स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ इज
amount of radiant power per unit area is directly proportional to 4th power of absolute temperature, where Rb is directly proportional to T raised to 4. Rb is equal to sigma into T raised to 4, where sigma is a Stefan's Boltzmann constant having the value of 5.67 into 10 raised to minus 8. युनिट म्हटलं त्याचं जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर केल्विन रेज टू -4. या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बोललेलो आहोत. तर इथे हे जे चॅप्टर होतं आपलं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन थेरॉटिकली इथे संपलेलं आहे. न्यूमेरिकल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे बघणार आहोत. थँक्यू.